अनन्तवर्णमानदं सणसहावम् गच्छामि नियमसारम् केवली केवली त्वयि सति परमात्मन्मादृशम् कथमतनुवशत्वान् बुद्धकेशान्यजेहम् सुगतमगधरं वा वागधीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भासुरं श्रीगणं वा जितभवमभिवन्दे मी त्यांचं अभिवंदन करतो, त्यांना नमस्कार करतो. कोणाला कोणाला तुम्ही माग का बसलाय? पुढे बसा की, तुमची जागा आहे ती. बसा पुढं. माईक पुढे जाईल. हा कोणाला नमस्कार? ज्यांनी संसारावर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी दुःखावर विजय मिळवलेला आहे, त्यांना इथं पद्मप्रभूधारी देव नमस्कार करतात. कारण त्यांना दुःख इष्ट नव्हतं. त्यांनाच काय, कोणताही जीव अगदी लहान बाळापासून वृद्धापर्यंत, नाहीतर एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांना दुःख इष्ट नाही. अशोक काका पुढे सरकून माझा, मी काय केलंय कोणाला असं? कोणाला दुःख इष्ट नसतं. दुःख काय आहे? दुःख काय आहे त्याच्यावर आपण काल चर्चा करत होतो, बरोबर? दुःख काय आहे? दुःख कशाला म्हणायचं समजायला तर पाहिजे ना. दुःख दुःखाचं वास्तविक लक्षण समजलं पाहिजे, तरच आपण त्या दुःखाला ओळखू शकू. अजून आपल्याला दुःखाला ओळखताच येईना. अडचण ही आणि न ओळखता येण्याचं कारण लक्षण माहिती नाही.
लक्षण काय? दुःखाचं लक्षण काय? ते समजलं तर मग आपल्याला समजेल की मी दुःखी आहे का मी सुखी आहे का नाही. नाहीतर समजणार कसं? आपण आपल्या कल्पनेनं स्वतःला सुखी मानून बसतो, कल्पनेनं दुःखी मानून बसतो. कल्पना आहेत माझ्या सुख आणि दुःखासंबंधी. मला सुखाचं दुःखाचं कशाचं स्वरूप माहितीच नाही खरं बघायला गेलं. आणि मग सुखाच्या प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न, दुःखाच्या नाशासाठी केलेला प्रयत्न व्यर्थ जातो. मग दुःखाचं लक्षण काय? कोण दुःखी आहे आता सांगा? दुःखी आहे का राजा काका तुम्ही? राजा काका दुःखी आहे का? हा, त्यांचं दुःख तुम्हाला माहिती का? ते म्हटली मी सुखी आहे तर तुम्ही काय म्हणता? का दुःखी आहात? सुखी नाही एवढं पक्क सांगताय तुम्ही. का दुःखी आहात? दुःखाचं कारण काय? तुमच्याजवळ पैसे नाहीत का? हा? पैसे आहेत का नाही? पैसे आहेत का? मग पैसे आता गरीबाला एखाद्या विचारलं, बाबा तू दुःखी का? तो दुःखाचं कारण काय सांगेल? माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून मी दुःखी आहे. आता राजा काका तुम्ही काय म्हणताय? माझ्याजवळ पैसे आहेत म्हणून दुःखी आहे का मग पैसे आहेत तर सुखी आहात का? असा पुढचा प्रश्न. हा? म्हणून दुःखी आहे. बरोबर आहे की तुमचं बरोबर. पण गरीबाला वेगळं वाटतंय ना. गरीबाचं दुःखाचं लक्षण वेगळं आहे. त्याने पैसे नसल्यामुळं दुःखाची एक कल्पना. दुःखाचं लक्षण ज्याच्याजवळ धन नसतं तो दुःखी. बरोबर आहे का ही व्याख्या? लक्षण. मग कोणाच्या शरीरामध्ये काही त्रास असेल तर तो काय म्हणतो? शरीराला त्रास आहे म्हणून दुःखी. मग शरीरामध्ये रोग असणं हे दुःखाचं लक्षण आहे का? पुढचा प्रश्न. शरीरात रोग असतो म्हणून दुःखी. दुःख म्हणजे ज्याच्या शरीरात रोग आहेत तो. ते त्याचं लक्षण केलं. बरोबर आहे का? सजलताई सांगा काय प्रश्न? लक्षण बरोबर आहे का नाही? नाही काय चुकलं? आता दुःख होत नाही आपल्याला शरीरात रोग असल्यानंतर त्रास असतो. बर. मग शरीरात रोग असणारा तो स्वतःला शरीराच्या अपेक्षेने म्हणतोय मी दुःखी आहे. जर तो रोग दूर झाला तर? आता ज्यांच्या शरीरात रोग नाही, विरोभाई तुमच्या शरीरात रोग आहे का? मग तुम्ही सुखी आहे का? असा प्रश्न. ज्याच्या शरीरात रोग आहे तो समजतो की ज्याच्या शरीरात रोग नसते ते सुखी असत.
पण हा विचार केला नाही की बाबा ज्याच्या शरीरात रोग नाही तो तर सुखी आहे. कारण माझ्या शरीरात रोग नव्हता त्यावेळेस मी सुखी होतो का? रोग आल्यानंतर विशेष दुःखाची आपण अनुभूती घेत असतो. त्यावेळेस विचार करतो की हे जर रोग बरा झाला तर मी सुखी असणार. पण रोग गेला तर आपण सुखी होतोय का? पुन्हा हा प्रश्न. व्याख्याच पक्की केली नाही ना, म्हणून तर अडचण येते. गरीबाला पैसे मिळाला तर तो स्वतःला सुखी समजतो, परत म्हणतो मग मला आता काय गरज नाही कशाची दुसऱ्या विशेष. पण वेगळं दुःख आहे, पुन्हा त्या दुःखाला दूर करण्यासाठी परत दुसरं काहीतरी करायचं. तुम्हाला कोणी काही बोलत असेल, तुमच्या प्रतिकूल काही तुम्हाला बोलत असेल तर तो मनुष्य काय म्हणतो? जशी लहान मुलं तक्रार करतात का नाही की तो मला असं म्हणतोय आणि म्हणून तो दुःखी असतो. मग दुःखाचं कारण त्याने काय बनवलं? कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणून दुःख आहे. मग ज्यांना कोणी काही बोलत नाही त्यांना दुःख शैलेश भाई आहे का नाही? नेमकं दुःख काय आहे हे बघायला पाहिजे का नाही? प्रत्येक वेळेस आपण दुःखाची परिभाषा बदलत जात. दुःख काय याच्यावर निर्णय नाही. आणि मग ते ज्या ज्या कारणाने दुःख झालं ते दुःख दूर झालं तर त्यावेळेस आपण असं समजत असतो की आता मला बरं आहे थोड्या वेळ. परंतु बरं आहे का म्हणजे सुखी आहे का? जोपर्यंत दुःखाचं स्वरूप माहिती नाही तोपर्यंत स्वतःला सुखी मानणं म्हणजे मूढता आहे. संबंधभद्र महाराजांच्या कॅलेंडरवरचा आजचा सुविचार मंदिरामध्ये ज्यांनी हे घेतलं नमन घेतलं असेल ना, तिथं कॅलेंडर आहे का? विरोबाई तुम्ही घेतलं मी बघितलं, वाचलं का? काय आजचा सुविचार कोणासाठी ठेवले? अभिजित वाचलं का नाही? नाही, आपल्या घरी पण आहे ते, म्हणून विचार. महाराजांच्या कॅलेंडरवर आजचा संबंधभद्र महाराजांच्या कॅलेंडर, तिथं वीरसागर महाराजांच्या कॅलेंडरवर आहे, तिथं मंदिरात संबंधभद्र महाराजांचं कॅलेंडर, त्याच्यावर सुविचार लिहिलेले आहेत. आपल्या विचाराच्या शुद्धीसाठी, आपल्या परिणामाच्या शुद्धीसाठी, आपल्याला गुड फिलिंग राहावी दिवसभर यासाठी ते सुविचार लिहिले. मग आपण जर सुविचार वाचलेच नाहीत तर आपल्याला छान फिलिंग कशी येईल सांगा? कारण त्या विचाराचं जेव्हा आपण अवलंबन घेणार तर आपल्याला जी काही अशांती आहे, दुःख आहे, त्रास आहे ती कमी होणार आहे. त्या विचारानेच कमी होणार, चांगल्या विचारांनीच खर तर सुखी होऊ शकतो. विचार चांगले कर. विचार चांगले नसतात तेव्हा दुःख होतं खरं तर. चांगले विचार आणण्यासाठी मग वाचायला पाहिजे जे लिहिलेलं आहे ते. काय लिहिलंय तिथं कोणाला माहिती आहे? वाचलं जरा असू दे. म्हणजे दिवस मंगलमय जावा यासाठी मंगल विचार, मंगल उच्चार आणि मंगल आचार असं एक वाक्य आहे. मंगल विचार पाहिजेत, मंगल उच्चार आणि मंगल आचार. हीच आपल्या सुखाची गुरुकिल्ली आहे. खरं तर दिवस चांगला घालवायचा आहे तर विचार चांगले ठेवा, चांगलं बोला आणि चांगलं वागा. एवढं साधं सोपं आहे. जर आपल्याला
सुखी राहायचं असेल तर सिंपल सिंपल आहे, पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही ना. माझे विचार चांगले आहेत का, माझे उच्चार चांगले आहेत का, माझा आचार चांगला आहे का, आणि मग त्याच्यावर विचार न करता दुःख होतंय, सहन होत नाही, आणि मग म्हणतो असं का होतंय. अरे विचार बदल, आचार बदल, आपोआप होतंय. आणि तिकडं नाही. वाक्य काय, जीव दुःखी का आहे त्याच्याबद्दलचं वाक्य आहे. म्हणून सांग, सुख बाह्य गोष्टीमध्ये आहे, या भ्रमामुळेच, असं वाक्य ना. सुख कुठं आहे, सुख सुख बाह्य गोष्टीमध्ये आहे, या भ्रमामुळेच हा जीव दुःखी आहे. हे आहे दुःखाचं स्वरूप. खरंच का दुःखी आहोत, सुख कुठं आहे. म्हणून तिथं महाराजांनी लिहिलं की ते बाहेर शोधण्यापेक्षा त्या सुखाचा शोध कुठं करावा. देवामध्ये करा, गुरुमध्ये करा, धर्मामध्ये करा, स्वतःमध्ये करा. तिथं शोधा ना, स्वतःमध्ये. पण ते आपण सोडलं आणि आम्ही सुख कुठं शोधतो. कुठं शोधतोय, बाह्य गोष्टींमध्ये, म्हणजे विषय, भोग, धन, संयोग यांच्यामध्ये आम्ही नेहमी सुख शोधत आलेलो आहे, आणि हेच माझ्या दुःखाचं कारण आहे. आता सुख बाह्य गोष्टीत आहे, यामुळे दुःख का होतं सांग. प्रश्न पुढचा पण महत्वाचा. सुख बाह्य गोष्टींमध्ये आपल्याला वाटतंय आणि आपण तसं करतोय, आणि आपल्याला ते करत असताना आहे ना, मधाच्या थेंबाप्रमाणे कधी कधी ते सुख झाल्यासारखं वाटतं, पण एक मधाचा थेंब तोंडात पडला तर तात्पुरतं सुख झाल्यासारखं वाटतं, पण आहे ना. जेव्हा बाह्य, आणि तेवढ्या एक मधाच्या थेंबाच्या लोभाने आपण कितीतरी कष्ट घ्यायला तयार आहोत, कितीतरी पाप करायला तयार आहोत. किती सुखासाठी, एक थेंब, एक थेंब. आणि कष्ट किती आहे त्याच्या पाठीमागे, कधी तपासतो का आपण. मग आता प्रश्न असं काय की सुख बाह्य गोष्टी, मग तो भ्रम एकदा झाला नाही. कोणता भ्रम, सुख बाह्य पदार्थातून येतंय. मग कुणी कसंही सांगू दे, काही सांगू दे, आपल्याला पटणार नाही, पटत नाही. इथं शास्त्रात रोज सांगितलंय किंवा सुख कुठं आहे, सुख कुठे, सुख कुठं आहे. सुख प्रत्येकाचं ज्याचं त्याचं, ज्याच्या त्याच्या आत्म्यामध्येच आहे. आत्म्याचा स्वभाव आहे. आत्म्यामध्ये सुख नावाची शक्ती आहे, आनंद नावाचा गुणधर्म आहे. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये ते सुख आहे. मग हे आपण रोज ऐकतोय, आपण देवाचं दर्शन घेतोय, मग आपल्याला कळायला नको का. काय कळायला नको की देव सुखी का आहेत. देव सुखी का आहे, तुम्ही बघितलं नाही का. देव सुखी आहे. देव काय करतात, देव काय करते. शैलेश बहीण, देवाची मुद्रा कशी आहे, अंतर्मुख मुद्रा आहे का नाही. नीट बघितली तर दिसतंय ना, डोळे आहे का नाही, बंद आहेत, अर्धवून मिलित आहेत म्हणतात. म्हणजे ती नासागर दृष्टी, अंतर्मुख दृष्टी आत्मतत्वाला दाखवते. आत्मतत्वाच्या आश्रयाने देव मला सांगतायत मी सुखी आहे, तुला सुखी व्हायचंय तर ते, तर त्याच्यासाठी तर आपण दर्शन करायचंय. मला सुखी व्हायचंय म्हणून दर्शन करतो. मग तुम्ही अंतर्मुख आहात, मग मला त्यांनी न बोलता उपदेश दिला, तू पण अंतर्मुख हो, तू पण माझ्यासारखा सुखी होशील, तू पण तुझ्या आत्म्याचा आश्रय घे, तू पण माझ्यासारखा सुखी होशील. सोपं आहे का नाही.
गोष्ट सोपी आहे. सगळं एकदम सोपं आहे, ती कठीण नाही आहे. पण बघितलं तर ना, समजून घेतलं तर ना, काहीतरी ग्रहण करायला, काय जे काही आपण करतो आहोत मंदिरात येऊन, त्याच्यातून काही शिक्षा म्हणजे शिक्षण समजून घेण्यासाठी जर हे काम केलं तर आपल्याला लाभ होईल. पण इथं आपण काही ग्रहण करायला आलेलोच नसतो, तर मग आपल्याला त्याच्यातनं फायदा कसा होईल? मी आलोय कशासाठी? मी पाया पडतोय कशासाठी? मी शास्त्राला बसलोय कशासाठी? आता देवाचं दर्शन केलं, देव अंतर्मुख आहेत, याचा अर्थ ते मला सांगतायत, तू जर बाह्य गोष्टीमध्ये सुख शोधशील तर तुला मिळणार नाही. तुझं आहे तुझं पशी. म्हातारीने सुई कधीही त्या दिव्या प्रकाशामध्ये बाहेर शोधली. आपण ऐकली की नाही म्हातारीची गोष्ट? किती वेळा ऐकली. म्हातारी घरामध्ये आहे ना, झोपडीत बसली आणि तिथं ते पंथीच्या उजेडामध्ये काहीतरी शिवत असे. शिवता शिवता तिला झोप लागली. त्या पंथीतलं तेल एक उंदराने येऊन पिऊन गेला. पंथी विजली, झोपडीत अंधार झाला. म्हातारीला जाग आली, अंधारात काय दिसेना, चाचपडत होती. मग चाचपडताना 2 भांड्यांचा आवाज झाला तर बाहेर गस्त घालणारा हवालदार. तो म्हटला, काय पाहिजे, कोण आहे? मग ती म्हातारी म्हणते, काय नाही, मीच आहे. माझी सुई हरवली आणि मला ती सापडेना, मी शोधते. काय? मग तो हवालदार जाता जाता म्हणला, दिसला अंधार. तो काय म्हणला, प्रकाशात शोध, प्रकाशात, उजेडात शोध. असं म्हटल्यानंतर ती म्हातारी बाहेर रस्त्यावर प्रकाशच प्रकाश, उजेडच उजेड. आणि मग शोधत होती का नाही, ती शोधत बसली. सापडणार नाही. तुम्हाला सगळं हुशार आहे का होतो? सापडणार नाही. का सापडणार नाही हे पण तुम्हाला माहिती आहे. कारण जिथं ती हरवलेलीच नाही, तिथं ती किती जरी शोधली तरी सापडणार नाही. मग तसंच आहे आमचं सुख. कुठं आहे? कुठं हरवलं? कुठं अंधार झालाय? आणि प्रकाश कुठं करायचा आणि कोणत्या प्रकाशात शोधणार आपण, की जेणेकरून आपल्याला आपलं सुख सापडेल? बाहेर किती शोधलं तर नाही. आपल्या झोपडीत उजेड करावा लागेल. आपल्याच आत्म्यामध्ये जो अज्ञानाचा, मोहाचा अंधार आहे तो नष्ट करावा लागेल. तर आपल्याला आपलं सुख दिसेल, सापडेल का नाही? एवढ्या साध्या सोप्या गोष्टी. पण अपूर्व कुठं शोधायचंय? सुख कुठं शोधायचं? आपल्या घरात शोधायचे का गिऱ्हाईकात शोधायचं? कुठं शोधायचं? पैशात शोधायचंय का आपल्यात शोधायचंय? सांगतोय काय का बघ. कुठं शोधायचंय? आपल्यातच. मग कधी तू फ्लेक्स लावलाय का? म्हणजे पैंजणावर काय फ्री लावलाय का नाही? फ्लेक्स 3 पैंजणावर 1 पैंजण फ्री, 1 पैंजणावर 1 साडी फ्री आणि हमखास गिफ्ट 1 पैंजणावर, असं दिलंय का नाही जाहिरात? तशी जाहिरात कधी केली का आत्म्याची आपली? बाहेरची वस्तू मला जे पाहिजे त्याच्यासाठी मी काय काय करायला तयार. पण इथं सांगितलं जाते सुख कुठं आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो? सुख बाह्य गोष्टीत नाही. हा भ्रम केव्हा मी दूर करणार? जिनदर्शनाचं प्रयोजन, जिनशास्त्राचं प्रयोजन हेच नाही का? आपली श्रद्धा बदलायला नको का? श्रद्धा बदलून तुम्ही दुकानात बसा, तुम्ही संसार करा, अडचण नाही. ते सुटेल, एक दिवस सुटेल.
पण श्रद्धाच नाही बदलली आणि किती जरी वेळा मंदिरात आला आणि शास्त्राला बसला म्हणून आपला तो संसार सुटणार आहे का? त्या विषयातली जी रुची आहे, विषयामधली जी सुखबुद्धी आहे ती संपणार आहे का? चर्चा अशी. बाहेर शोधल्याने संपणार नाही. श्रद्धा बदलावं लागेल, बदलावं लागेल. आणि त्याच्यासाठीच देवदर्शन करायला आपण आलेलो असतो, त्यासाठीच आपण शास्त्र ऐकायला आलेलो असतो. म्हणून त्याचं महत्व सांगण्याच्या हेतूने इथं आपण श्लोक बघत होतो. कोणता श्लोक बघत होतो? की बाबा 39 नंबरचा श्लोक आहे. जिन दर्शनाला निघालेला जो जीव आहे त्याला कशा प्रकारचं फळ मिळतं हे सांग. भावपूर्वक जिन चैतालय को जाने के विषय में विचार करने मात्र से तो उपवास का फल मिलता. असं सांगतो. काय एवढं त्याची महिमा यावी, आपल्याला आपली श्रद्धा बदलावी, यासाठी हे सगळं सांगायचं. मात्र जिनदर्शनाचा विचार असं लिहिते. भावपूर्वक जिन चैतालय को जाने के विषय में विचार करणे मात्र. पण कसं शब्द आपण काल बघितलं, भावपूर्वक. भाव महत्वाचे. काय भाव आहेत मंदिरात जाण्या पाठीमागचे भाव काय आहेत? त्या भावाला अनुसरून हे फळ आहे. नाहीतर केवळ मंदिरात जायचंय, रोज जातोय, रोज जायला पाहिजे. भाव काय? नुसतं जाणं, मंदिरात येणं, एवढ्याच भावनेने नुसतं येऊन शास्त्र ऐकणं, एवढंच नुसतं, त्याच्यातनं काय आपल्याला कशासाठी जायचंय हे जर नाही तर मग तिथं ते उपवासाचं फळ मिळेल का? भावपूर्वक अशी शब्द वापरतो. मंदिरात चाललोय, मंदिरात चाललोय म्हणजे काय? काय करायला चाललो? मंदिरात चाललो म्हणजे काय करायला चाललोय? मंदिरात चाललोय म्हणजे काय करायला चाललोय? मी शत्रूला जिंकण्यासाठी चाललोय. ऐकलं तर नाही आपण? इथं दिलेलं आहे त्यांनी. जसं युद्धभूमीमध्ये वीर योद्धा काय करतो? आणि प्रतिज्ञा करतो की मी शत्रूला जिंकण्यासाठी युद्धभूमीवर निघालो आहे. आपण बघितलं, शत्रूला जिंकण्यासाठी योद्धा, वीर योद्धा, वीरुभाई वीर योद्धा कशासाठी जातो? रणभूमीवर जिंकायला, न शत्रूवर विजय मिळवायला. तसं इथं त्यांनी दिलं होतं, वाचलं होतं आम्ही, तुम्ही नव्हता. त्याने प्रतिज्ञा केली होती की मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं. मी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी चाललेलो आहे. मग आपल्याला मंदिरात येताना हा विचार नको का? याला म्हणायचा भाव. का चाललोय? मला जिंकायचंय. तिथं बाहेर एक शत्रू त्या योद्ध्याला जिंकायचा आहे. माझ्याजवळ पण शत्रू आहे, ते आपण बघितलं. आपल्यामध्ये उत्पन्न होणारे राग, द्वेष, मोह आदी भाव आहेत, तेच आमचे शत्रू आहेत, जे आम्हाला आमच्या सुखापासून दूर ठेवतायत. कोण आपल्याला आपल्या सुखापासून दूर ठेवते? आपला पराजय कशाच्या द्वारे होतो आपण बघितलं. आपण हारतो कोणाकडून? तर मोह, राग, द्वेष आदी कडून आपण नेहमी हारत आलेलो आहे. आणि त्याला जिंकण्यासाठी मला मंदिरात जायचंय, कारण माझं रोल मॉडेल कळतं? मुलांचं रोल मॉडेल असतं का नसतं? म्हणजे जे बनायचंय ते त्याला रोल मॉडेल म्हणतात. माझं रोल मॉडेल तिथं आहे, ज्यांनी ते जिंकलेलं आहे. असं नाही की जिंकता येत नाही, जिंकलेलं आहे ज्या जीवांनी,
त्यांची आपण प्रतिष्ठा करून स्थापना केलेली आहे मंदिरामध्ये. मग त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं, एक कॉन्फिडन्स येऊ शकतो की मला त्यांनी जिंकलंय तर मला पण जिंकता येईल. असा कॉन्फिडन्स येण्यासाठी आहे ना आपल्याला त्या मंदिरात जायचं असतं की मला जिंकायचंय. काय जिंकायचंय? ही आहे भक्ती. मला दोषांवर विजय मिळवायचा, ही आहे भक्ती. त्या जीवाने दोषावर विजय मिळवलाय हा गुण त्यांचा आपल्याला आवडला पाहिजे. भगवान निर्दोष आहे जे समजते ती भाषा. भगवान अनंत ज्ञानी आहेत हे नाही समजणार आपल्याला. राजकुमार समजतंय का भगवान सर्वज्ञ आहेत म्हणून? समजतं का तुला? मग तू करताना पाप कधी भीती आठवतेत का देव माझं पाप देव जाणतेत म्हणून? पाप करताना कधी जर देव आठवलं तर तुम्हाला कळते की भगवान सर्वज्ञ आहेत आमचे. पण मी पाप करताना मला जर सर्वज्ञाचं स्मरणच, मला कोणीतरी जाणतंय. व्यवहारात आपल्याला जेव्हा आपण एखादं पाप करू तर आपल्याला भीती वाटते का नाही? कोण जरी आजूबाजूला असेल किंवा चोरी करताना मी भीती मनामध्ये का असते की कोणतरी मला बघतंय का असं. मग आपण पाप करताना आपल्याला कधी देवाची आठवण येते का? आपलं पाप देव बघतील बर का. आणि असं जर वाटलं आपल्याला तर आपल्याकडून ते पाप सहजासहजी केलं जाईल का? आसक्तीने केलं जाईल का? म्हणजे एक जाणीव तर व्हायला पाहिजे का नाही? फिलिंग यायला पाहिजे का नाही? कोणी नसू दे आजूबाजूला, पण तुमचं पाप जाणणारा ज्याला मी मानतो ते सर्वज्ञ त्यांच्या ज्ञानात झळकतंय. मग अशी जर आपल्यामध्ये विचारधारा सुरू झाली तर आपल्याकडून ते पाप केलं जात असताना काय राहील? भय राहील. आज पाप करताना मला भीती किती आहे? शैलेश भाई सांग. पाप करताना किती भीती वाटते? दुकानदारी करताना किती भीती वाटते? दुकान उघडताना भीती वाटते? अरेच्या दुकान उघडायला लागलं हे परिग्रह पाप आहे. आपण ऐकलंय की परिग्रह साठवण्यासाठी हा आरंभ केला, बहु आरंभ केला तर नरकाला जाते असं सर्वज्ञांनी सांगितलंय. आणि सर्वज्ञांना कळतंय मी हा पाप आहे ना परिग्रह साठवण्याचं पाप करतोय हे सर्वज्ञाला कळतंय. म्हटल्यानंतर आजूबाजूला असं बघून तरी उघडेल का नाही माणूस? चोर जसा तो शटर उघडेल तर आजूबाजूला बघून उघडतंय का? तुम्ही बघता का इकडे तिकडं? तसं कॉन्फिडन्स न उघडता का नाही शटर? हे माझं दुकान आहे मी उघडतोय. बरोबर आहे. किती कॉन्फिडन्स? पाप करण्यामधला कॉन्फिडन्स किती आहे आणि पुण्य करण्यामधला कॉन्फिडन्स किती आहे? आत्मविश्वास असं मला. मंदिराचं दार उघडताना 4 वेळा विचार करतो आपण. मंदिरात जायचं का नाही? सकाळी जाऊन आलोय तर आता दुसऱ्यांदा जायचं का नाही? आज शनिवार आहे सुट्टी आहे अपूर्व. बरोबर आहे का? मला माहिती आहे. म्हणजे काही लोक असे सुट्टीच्या दिवसवाले पंढरपूरला पण होते. रविवारी सुट्टी असताना यायची. आज आता तुमचं सोनारांचं शनिवारी बंद आहे म्हणजे चांगलं आहे. तर सांगायचं काय असं जेव्हा मी दुकान उघडतो, दुकान उघडणं पुण्य आहे का पाप आहे विपुल भाई? पुण्य आहे का पाप आहे दुकान उघडणं? विरोबाई बघते त्यांच्याकडे. तुमचं काय? त्यांचं पाप आहे, तुमचं कसं आहे? म्हणजे तो आरंभच आहे. मग त्या आरंभामध्ये कॉन्फिडन्स किती आहे आपल्याला? भीती आहे की थोडी तर भीती आहे का? जसं कसाई जेव्हा तिथं त्या बकरीला कोंबडीला मारतो त्यावेळेस त्याला किती भीती वाटते सांग. मी तुम्हाला एक कोंबडी दिली आणि म्हटलं मारा, काय वय मारणार का नाही?
मान हालनच मारणार. आणि तुमच्या अशी तर बंदूक धरली, मारा नाही तर गोळी मार असं विचार. आता काय करणार? बंदूक धरली हो, अजून तुम्हाला कळलं नाही बंदूक धरलेलं आहे ना, कुठं धरली आपल्याला म्हणून. पण तुमच्या डोक्याला जर बंदूक लावली आहे ना, जर मारलं नाही तर गोळी खावं लागेल. गोळी म्हणजे बंदुकीची. काय करणार? काय करणार? हा, करायचा प्रयोग. म्हणजे मला सांगायचे आम्हाला किती भीती. आता हा म्हणलं तरी जरी सुद्धा करायची जरी वेळ आलं पाप आहे ना, पाप करायचं जसं तशी वेळ आली तरी मनामध्ये किती भीती राहील. पण कसा याला ती पाप करताना पाप पाप त्याला वाटतंय का जेव्हा तो त्या आहे ना मुक्या जीवांना मारतोय त्याच्यामध्ये त्याचा अभिप्राय काय? दीपक त्याचा भाव काय? दिस इज बिझनेस, ओनली बिझनेस. आणि तेच काय पाप असत हे, त्याला पापाची भीती किती आहे. म्हणजे मी काहीतरी मोठं पाप करतोय एका जीवाला मारून, याचं भय संपलंय का नाही? त्याला सुरुवातीला मारताना भीती वाटली असेल का नाही? जेव्हा तुम्हाला माहित नसलं जर म्हणजे इंजेक्शन आमच्या दादांना डायबिटीस होता आणि घरी इन्शुलिन सुरू झालं होतं आहे ना. कधी बाई द्यायची, कधी स्वतः घ्यायचे, कधी कोणी द्यायचं. मी कधी ते मला काही प्रसंग आला नाही. पण एकदा प्रसंग आला, सुई टोचवायचं. मग टोचवता आली असेल का? कधी सुई टोचवली आपण बुद्धिपूर्वक कुणाला अशी सुई टोचवली म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय जीवाला आहे ना. तशा बाकीच्या जीवांना मारताना आपण ऑल आउट लावताना वगैरे इतका विचार करत नाही आपण आहे ना. किंवा कॉक्रोचचा ते खडू लक्ष्मण रेखावर ओढताना इतका विचार करत नाही आपण की काय मरेल का म्हणून आहे ना. आता एक संज्ञी पंचेंद्रिय एक साधी सुई टोचवायची होती, ती पण त्याला मारायची होती असं पण नाही आहे ना. एक इंजेक्शनच द्यायचं होतं आहे ना. सामान्य छोटी सुई थोडी खुपसायची होती पोटामध्ये, म्हणजे पोटात घेत होती. किती घाबरत घाबरत कशी काय होईना मी टोचलं, आता द्यावं लागत होतं मला. मला सांगायचं हे, साधी एक सुई मी टोचवू शकत नाही. म्हणजे इतकं आपल्याला त्या आहे ना हिंसेबद्दलचं किंवा असं दुसऱ्या जीवाला त्रास देणं कुठल्याही पद्धतीने आपल्याला जमत नाही. म्हणजे हिंसा रूप किंवा असं त्रास देणं. पण एकदा आता ते काम जमलं. पहिल्यांदा सुई टोचवताना त्रास, दुसऱ्यांदा किती त्रास होतो. मागच्या वेळेस टोचवली, कॉन्फिडन्स येतो. म्हणून पाप करताना पहिल्यांदाच भीती वाटते, फक्त पहिल्यांदा भीती वाटते. चोरी करताना असो, हिंसा करताना असो, खोटं बोलताना असो. पहिल्यांदा तुम्ही काय खोटं बोलला असेल दादाबाई जवळ विरोबाई, शाळेत काहीतरी झालं असेल आणि तुम्ही म्हणजे शाळा बुडवून आला असेल, चुकवून काय झालं असेल, भांडून आला असेल, पण सांगताना दादाला बाईला आपलं आता कसं सांगायचं काय झालं, चूक केलेली आपली, पण तुम्ही घाबरत सांगितलं. कॉन्फिडन्स आला, मग दादाला विश्वास बसला किंवा काय ना आपलं पोरगा चांगलं. दुसऱ्यांदा ती चूक केल्यानंतर किती कॉन्फिडन्स न सांग. पापाचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की इथं जे सांगितलं जातंय ते कुठं मला स्पर्श करायला तयार होईल. धर्म जो आहे, प्रॉब्लेम हा झालेला, अडचण ही आलेली आहे धर्माचं श्रद्धान होण्यामध्ये. म्हणजे पाप जे आहे ते करताना भीती नाही, जसं म्हणून उदाहरण दिलं, कसा याला मारताना भीती वाटत नाहीये तसं मला दुकान उघडताना भीती वाटत नाही. दोन्ही पापात काय फरक आहे सांगा. हिंसा केली तर कुठं जातं, आणि परिग्रह साठवला तर कुठं जातं. अरेच्छा, परिग्रह साठवल्यावर स्वर्गात जात नाही.
परिग्रह संचय रूप जे पाप आहे त्याचंही फळ नरकच आहे अपूर्व. आणि हिंसा केलेलं पाप त्याचंही फळ नरक आहे. मग कसायाचं दुकान उद्या उघडलं चालेल का नाही तुला? म्हणजे फॅक्टरी टाकायची म्हणून पैसे मिळवायचे, काय प्रॉब्लेम? तुम्हाला सोनं विकताना भीती वाटत नाही. आणि फरक आहे दोन्हीत. शास्त्रात तर काय फरक नाही सांगितलं आचार्य. पाची पाप समान आहेत. हिंसा, झूट, असत्य, चोरी, कुशील आहे ना. म्हणजे हिंसा, असत्य, काय चोरी, कुशील आणि परिग्रह, 5 पाप. बरोबर आहे. 5 पापांचं फळ. आणि मी म्हटलं ना आता आपण सांगितलं की तुम्हाला तेच फळ आहे. परिग्रह संचयाचं फळ असं कुठं सांगितलेलं आहे? ते संक्लेश परिणाम. मूळतः पाप आणि पुण्या पाठीमागचं आहे ना स्वरूप सांगताना सांगितलं, लक्षण सांगताना सांगितलं, जेव्हा परिणामामध्ये संक्लेशता असते त्याचं फळ आहे पाप. आणि जेव्हा परिणामामध्ये विशुद्धी असते त्याचं फळ आहे पुण्य. असं ते संक्लेश आणि विशुद्धी हे पाप पुण्याचं लक्षण देवागम स्तोत्रामध्ये समंतभद्र आचार्यांनी केलेलं आहे. पाप पुण्याचं कारण परवस्तू नाही आहे किंवा असं बाह्य कोणते कारण नाही आहे, तर पाप आणि पुण्याचं मूळ कारण सांगितलंय परिणामामधली संक्लेशता आणि परिणामातली विशुद्धी. असं आहे ते. मग जेव्हा परिग्रहाचा संचय केला जातोय, परिणामामध्ये संक्लेशता आहे किंवा नाही? हिंसा करताना जशी संक्लेशता, तशी संक्लेशता परिग्रह संचयामध्ये, म्हणून त्या दोघांचं फळ सांगितलं नरकादी दुर्गती. परंतु आपल्याला हिंसा पाप वाटतंय, परंतु परिग्रह साठवणं पाप वाटत नाही. त्याचं कारण काय? तर तुम्हाला तसं शिकवलं गेलंय. शिकवलं गेलंय. काय शिकवलंय? हिंसा पाप आहे, हिंसा पाप आहे. पण परिग्रह पाप आहे हे शिकवलंय का? लहानपणापासून. दारू पिणं पाप आहे, दारू पिणं पाप आहे हे लहानपणापासून शिकवलं आणि तुमचा असं एक श्रद्धान बसलंय की खरोखर दारू पिणं, मांस खाणं पाप आहे. बरोबर. तेच तुम्हाला उलट शिकवलं तर दारू पिण्यामध्ये जे त्याच्यात समयसारमध्ये उदाहरण दिलं की नाही, क्षुद्र जे आहे तो एक आहे ना, पुत्र जे 2 असते, कोण चांडाळाचे 2 पुत्र, एक ब्राह्मणाच्या घरी वाढला, एक तिच्याच घरी वाढला. ब्राह्मणीच्या घरी वाढलेला जो मुलगा आहे जुळं झालेलं, तो दारूला शिवणं म्हणजे महापाप मानतो आणि दुसरा ते पोरगा दारू नाही पिली तर महापाप मानतो. अडचण अशी. चर्चा काय? चर्चा मला काय शिकवलंय त्याच्यावर आपलं श्रद्धान तयार झालं. मला कधीच शिकवलं गेलेलं नाही ती गोष्ट काल वाचत होतो आपण. बरोबर आहे. कालची गोष्ट राहिली की नाही आपली? मग त्या गोष्टीमध्ये चर्चा काय आली होती? शेठजी आहे ना त्या तिरुवल्लुवर, बरोबर आहे ना, संताकडे गेलेले होते. बरोबर. मग काय झालं? कोणाचे? शेठजीचे का? बर. मग पुढे काय झालं? कुठे गेली गोष्ट? हा, काय चाललं होतं? शीर्षक होतं त्याचं, संपत्ती पाहिजे का संस्कार? है ना. दक्षिण भारत में एक महान संत, ते सांगितलं तिरुवल्लुवर, आणि लोक त्यांच्याकडं यायचे समस्येचं समाधान करण्यासाठी. एकदा एक शेठजी त्यांच्या जवळ आले, प्रवचन ऐकलं. प्रवचन ऐकल्यानंतर हात जोडून
सेठ जी निराशेने म्हटले, मैंने पाई पाई जोड़कर अपने इकलौते पुत्र के लिए अथाह संपत्ति एकत्र की है, मगर वह मेरी इस गाढ़े पसीने की कमाई बड़ी है न बेदर्दी के साथ बुरे व्यसनों में लुटा रहा है। मैं बहुत उलझन में हूं, पता नहीं भगवान किस अपराध के कारण मेरे साथ यह अन्याय कर रहा। सेठजीचे पैसे मुलगा उडवत होता। सेठजीने कष्ट करून पैसे मिळवले। संत ने मुस्कुरा कर कहा, सेठ जी तुम्हारे पिता ने तुम्हारे लिए कितनी संपत्ति छोड़ी। सेठ बोला, वह बहुत ही गरीब थे वडील त्यांचे, उन्होंने मेरे लिए कुछ भी नहीं छोड़ा था। संत ने कहा, तुम्हारे पिता ने तुम्हारे लिए कुछ भी नहीं छोड़ा, इसके बावजूद तुम इतने धनवान हो गए। वडिलांना सोडलं पैसे म्हणजेच मुलाकडे भरपूर पैसे राहतात असं असतं आहे ना। शेठजींनी काय सांगितलं, वडिलांकडे नव्हते, मी त्या ठिकाणी मिळवले, म्हणजे त्यांचं पुण्य उदयात आलं तर त्यांच्याकडे पैसे आले। म्हणजे याचा अर्थ असा नाही की काय अर्थ नाही, वडिलांनी ठेवले म्हणजे पैसे आले है ना। पैसे हा स्वतः त्याच्या पुण्याने मिळवले असं झालं। लेकिन अब तुम इतना धन जमा करने के बावजूद तुम यह समझ रहे हो कि तुम्हारा बेटा तुम्हारे बाद गरीबी में दिन काटेगा। शेठजीकडे पैसे नव्हते पण यांनी पैसे मिळवून श्रीमंत। पण शेठजीचा प्रॉब्लेम काय, पैसे भरपूर कमवले परंतु पोरगा गरीब होईल। बरोबर, म्हणजे पैसे मिळवून सुद्धा त्या शेठजीला कॉन्फिडन्स नाही की मी इतके पैसे मिळवलेत, आयुष्यभर काय पण करू दे पोरानं आहे ना, माझे पैसे संपणार, करू दे खर्च, गरीब होणार नाही पोरगा माझा। बरोबर, पण शेठजीला काळजी लागली होती की जर असे हे पैसे संपवत बसला तर माझे सगळे पैसे संपून जातील, पोरगा गरीब होईल आणि गरीब झाला तर तो दुःखी होईल असं शेठजीला वाटत होतं। परंतु त्यांनी सांगितलं काय, संतांनी सांगितलं काय, तेव्हा तू कुठं लय श्रीमंत होता, आता तर तू श्रीमंत आहे, परंतु तुला वाटतंय की मुलगा गरीब होईल जर असे पैसे खर्च करत राहिला तर। बरोबर आहे, म्हणजे असा काय त्याच्याशी संबंध नाही। पैसे तुम्ही ठेवून गेला म्हणजे पोरगा श्रीमंत राहतो आणि पैसे नाही ठेवले म्हणजे पोरगा गरीब राहतो, असा काय त्याचा संबंध नाही। सेठ ने आंसू भरी आंखों से कहा, आप सब कह रहे हैं परंतु मुझसे गलती कहाँ हुई जो वह व्यसनों में डूबा रहता। प्रश्न हा होता। बरोबर आहे। चर्चा कशी चालली आपली, चर्चा कशी चालली, चर्चा कशी चालली। आपल्यावर जसे संस्कार झाले त्यानुसार आपल्या मान्यता बनलेल्या आहेत। आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं गेलं नाही, आपणही शिकवत नाही, परिग्रह पाप आहे। आपल्याला लहानपणापासून एवढं शिकवलंय, हिंसा करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, कुशील सेवन करणं पाप आहे, स्त्रीभय आणि परिग्रह करणं साठवणं हे कधी आम्हाला पाप आहे म्हणून सांगितलं का? आणि सांगितलं असलं जरी तरी आमचं सांगणं आणि आमचं वागणं आहे ना, सांगतोय तोंडानं काय परिग्रह पाप आहे आणि करतोय काय परिग्रहाचा संचय आहे ना। मुलगा शिकणार काय परिग्रह पाप आहे म्हणून शिकणार का परिग्रह कसा साठवायचा हे शिकणार। तुम्ही काय सांगताय याला फार महत्व नाही आहे ना, म्हणून व्यवहारामध्ये ज्ञानाला महत्व दिलं जात नाही। महत्व कशाला दिलं जातं, तुमच्या क्रिया काय आहे, तुम्ही वागता कसं त्याच्या अनुसार त्या ठिकाणी पुढं है ना तो संस्कार पोचलेला असतो। म्हणून झालं सेठ म्हटला काय की माझं चुकलंय कुठं, मुलगा व्यसनी झालाच का, आणि सांगितलं का काय चुकलं शेठजीचं,
त्याच्यासाठी एक आलं तर नाही प्रथमान योग शराबी बघितलं का नाही? शराबी बघितलं नाही? काय चुकलं सांगा? मुलगा व्यसनी का झाला? शराबी नावच आहे ना त्या सिनेमाचं. आणि त्या सिनेमामध्ये काय दाखवलंय? मुलगा वडील काय करत असते? तुम्ही काय करताय? प्रश्न आहे ना. म्हणजे वडील दिवस रात्र केवळ पैसे 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 याच्या पाठीमागे लागलेले दाखवले, बरोबर? आणि मग त्यामुळं काय झालं? वेळ नाही. आणि मग झालं काय? मुलाला दारू प्यायचं व्यसन लागलं. चूक कोणाची? मुलाची का वडिलांची? बाहुबली बाई. दोष कुणाचा? तुमचा का मुलाचा? आज तुम्ही म्हटला किती जरी म्हटला की असं करू नये, समाधानी राहावं, जास्त तक करू नये, सगळ्या गावात आपलाच पहिला नंबर असावा सोनं विकण्यामध्ये, असं करू नये असं तुम्हाला वाटतं की? मग तसं ते होत नाही. का होत नाही सांगा? कुणी सवय लागली. आणि आज ही सवय काय? पैसे कसे येतील याचेच त्या ठिकाणी तुम्हाला विचार आहे. मग त्याने केले तुमच्यापेक्षा जास्त पैसे मिळवण्याचे विचार, तर तुम्ही त्याला चुकीचं का म्हणता? बरोबर आहे. उलट चांगलं करायला लागला ना तो. मी जेवढे पैसे मिळवू शकलो नाही, मी जेवढा मोठा श्रीमंत होऊ शकला नाही, त्यापेक्षा माझा मुलगा मोठा झाला, श्रीमंत झाला, जास्त पैसे कमवतोय म्हटल्यानंतर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे का नाही? बरोबर. आणि वाटतं का नाही आपल्याला तेव्हा? पण पोरगा तो पैसे भरपूर मिळवतोय आणि मग संस्कार काय नाहीत धर्माचे. काय ना, कोण आलं गेलं, कोणाला त्याला गावात मित्र नाहीत, कोण नाही, फक्त पैसे आणि गिराईक, दोनच गोष्टी. मग लग्न करायची वेळ आली, पोरगी मिळेल का? कसं काय? मुलगा मंदिरात जातो का? विचार देतो मुलगी देताना? संस्कार असं. पण पोरगा त्याला देव धर्म काय माहिती, फक्त एकच कळतंय पैसे. मग काय म्हणणार? आणि हे शिकवलं कोणी? मला ते म्हणायचं. शेठजीचा तोच प्रश्न नाही. सेठ ने आश्रू भरी आंखों से कहा, आप सच कह रहे परंतु मुझसे गलती कहा हुई कि जो वह व्यसनों में डूबा रहता. आणि म्हणून काल आपण बघितलं, काय बघितलं होतं? एक व्यसन आहे. ते कोणतं व्यसन आहे ना? सप्त व्यसन आपण बघतो, मांस खाणं, दारू पिणं वगैरे, ही व्यसन आपण समजतो. पण आपण आपल्या मुलांना पण व्यसनं लावलेली आहे. कोणतं लावलं व्यसन? वैभव हे मुलाला कोणतं व्यसन लावलं? म्हणजे आपण आपल्याला कधीही दोषी मानणार नाही की बाबा मी माझ्या मुलाला व्यसनी बनवलंय. शराबीमध्ये वाटत होतं त्याच्या वडिलाला की मी मुलाला व्यसनी बनवलं, मी तुझ्यासाठी सगळं आहे ना. खुली कशी सजवलेली असती, हे झुंबर बघितलं केवढ्याचं आहे, ही जी गालीच्या आहे ती केवढ्याचा, सगळं सांगत असतो का नसतो? कुणासाठी करतोय? तुझ्यासाठी तर. पण तुम्हाला माहिती आहे का नेमकं काय पाहिजे पोरांना? पण आपण तर इतकं ब्रेन वॉश केलंय पोरांचं. काय नाही, दुसरं काय नाही, पैसे मिळव. दीपक काय दिवस रात्र एकच आपल्या मनामध्ये धुवून, त्यामुळं आपल्या आजूबाजूचं मॅग्नेटिक फील्ड असं, आपण मंत्र असं उच्चारण करत असतो, मॅग्नेटिक फील्ड असं तयार झालं की तुमच्या जवळ आला की त्या मुलाला पैसे मिळवण्याचे भाव होते, त्याला धर्म करण्याचे भाव होत नाही. बरोबर आहे का अपूर्व? पप्पा मम्मी जवळ गेल्यावर कोणते भाव होते? पैसे मिळवण्याचे का शास्त्र स्वाध्याय करण्याचे? लबाड. मायाचाराचं फळ वाईट असतं, तिर्यंची गतीला जातं. तर असू दे, चांगला आहे. जर चांगलं भाव असतील स्वाध्यायाचे तर रोज दिसला असता. बाकी काय ना, मी अनेक डेमो देऊ शकतो, पण जाऊ दे. चांगलं म्हणतोय तर चांगलंच म्हणावं, दोष कुणाचे सांगू नये. कारण ह्याच्यामध्ये एक श्लोक आलाय, जर दोघांचे दोष बघितले तर पुढच्या जन्मामध्ये स्त्री होती, असा एक श्लोक आलाय. त्यामुळे मला तर लय भीती वाटायला लागली. आपण तर सगळ्यांचे दोषच सांगतोय सारखं, पुढच्या जन्मात मला स्त्री व्हायला लागेल. मला ती श्लोक वाचल्यापासून मला भीतीच वाटायला लागली. तुम्हाला श्लोक वाचून दाखवू का? म्हणजे इम्पॉर्टंट मी लिहिलेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यावर.
शेवटी शेवटी त्यांनी सगळं सांगितलेले कशाची काय फळ आहेत म्हणून. आहे का नाही? नाही आता ती तुम्ही समजा सुधारताय पण मी बिघडतो त्याचं मला भीती वाटायला लागली, बाकी काय नाही. बघ काय लिहिलंय, जो जीव मनुष्य हमेशा दूसरे के दोष देखने में तत्पर रहता है उसको पुरुष का चिन्ह प्राप्त नहीं होगा, अर्थात वह प्रतिजन्म में स्त्री तथा नपुंसक अवस्था को प्राप्त होगा, स्वयं बहुत दोषी होने से पवित्र चिन्ह उसको छोड़ देते हैं. असं ह्याच्यामध्ये श्लोक आलेला आहे. भाव लक्षण जो शेवटचा अधिकार विश्रामम, भाव लक्षण विश्रामम मध्ये 82 नंबरचा श्लोक आहे. काय सांगितलंय? तुम्ही काय केलं मागच्या जन्मात? असं एक आपण आपल्यावर घटवावं असं मला म्हणायचं. नाही तर तुम्ही म्हणणार बरं बरं असं जा, पण मला आज ही स्त्री पर्याय मिळाली याचं कारण मी त्या ठिकाणी केवळ दुसऱ्याचे दोषच बघितले होते, हा याच्यातनं अर्थ निघाला. तर आता आपण शान झालं पाहिजे, कारण आपली ती सवय या जन्मात, म्हणून म्हटलं काही स्वभाव त्या कर्माने आपले संस्कार आलेले असतात आणि त्यानुसार सहज ते होतं, म्हणून आपल्याला सावध झालं पाहिजे. आणि म्हणून काय सांगितलं आता, मी पण आता जर दोष बघत बसलो अपूर्वा तुझे, तर मला स्त्री नाही तर जन्मोजन्मी म्हटले, एक जन्मात नाही म्हटली, जन्मोजन्मी स्त्री किंवा नपुंसक व्हावं लागेल अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. असू द्या, जाऊ दे, गोष्ट पूर्ण करू. चर्चा काय चाललेली आहे, मी काय पाप केलं असं त्या वडिलांना वाटत होतं, बरोबर. ते उत्तर ऐकायचे आपल्याला, आहे ना. सेठ ने अश्रु भरी आंखों से कहा, आप सच कहते हो, परंतु मुझसे गलती कहाँ हुई जो वह व्यसनों में डूबा रहता. काय बरोबर. संत ने कहा, तुम यह समझकर धन कमाने में लगे रहे, तू असं समजून धन मिळवत होतास. बघा आपलं आणि त्यांचं जुळतंय का गिरूबाई? शेठजीचे विचार आणि आपले विचार कुठं, जे संत सांगतायत आणि मी नाही सांगाय, जे संत सांगतायत ते काय म्हणते, संत ने कहा तुम यह समझकर धन कमाने में लगे रहे कि अपनी संतान के लिए दौलत का अंबार लगा देना ही एक पिता का कर्तव्य है. इस चक्कर में तुमने अपने बेटे की पढ़ाई और संस्कारों के विकास पर कोई ध्यान नहीं दिया. बघा आपल्याला वेळ मिळतो का मुलांवर संस्कार करण्यास? जाऊ दे, तुम्हाला क्षम्य आहे, पण जर महिला पण दुकानात गेल्या काय आणि लावून मुलांवर संस्कार करायला वेळ कुठे आहे, मग मुलं काय करते? लक्षात आलं? वडील तर करावं लागतंय, केलं जातंय, पण ते पण आपल्या जीवनातून मुलांना शिकवत असतात, आहे ना, सगळ्या गोष्टी. आणि बायका सांगून शिकवत असतात. वडील आचरणातून शिकवायचं काम पप्पांचं आणि वचनातून शिकवायचं काम मम्म्यांचं. खरंच सांगायला पाहिजे, पण सांगायला वेळ कुठं आहे, दुकानात जावं लागतं, बरोबर. म्हणून तिथं त्यांनी सांगितलं काय की एक पिता का कर्तव्य. काय पिताचं कर्तव्य? केवळ पैसे मुलांसाठी साठवून ठेवणं असं नाही. म्हणून महाराजांचा सुविचार समंत भद्र महाराजांच्या कॅलेंडरवर पण आहे की मुलांसाठी केवळ बाह्य जड धन कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना सुसंस्कृत आणि सम्यक ज्ञानी बनवणे, त्याद्वारे त्यांना या लोकात पण सुख मिळेल आणि पुढच्या लोकात पण सुख प्राप्त होईल. त्याच्यासाठी गुरुकुल प्रणाली होती. पण आता आहे ना, दुकानात सारखं मुलगा अजून 5वीत जातोय 6वीत जातोय तर उभारतो का नाही काउंटरला? केव्हापासून यायला लागलं पुष्करला सोन्याची ओळख? अपूर्व तुला कधीपासून झाली सोन्याची ओळख? 5वी 6वी तर झाली ना?
दुकान नव्हतं त्यावेळेस मला माहिती आहे, पण ह्यांचं पहिल्यापासून होतं म्हणून मी म्हटलं. ठीक आहे. माता पिता का पुत्र के प्रति प्रथम कर्तव्य यही है कि वह उसे पहली पंक्ति में बैठने योग्य बना दे. आणि आपण कोणत्या पंक्तीत बसायचा विचार करतोय? धर्म म्हटले की मागची पंक्ती, कर्म म्हटले की पहिल्या लाईन मध्ये आहे ना. सगळ्या गावात दुकानामध्ये माझा पहिला नंबर, सगळ्या गावात कशामध्ये पहिला नंबर नाही. प्रत्येकाला कर्मामध्ये पहिला नंबर पाहिजे, परंतु धर्मामध्ये नको. मग झालं काय पुढं? माता पिता का पुत्र के प्रति प्रथम कर्तव्य यही है कि वह उसे पहली पंक्ति में बैठने योग्य बना दे, बाकी तो सब कुछ अपनी योग्यता के बलबूते पर वह हासिल कर लेगा. संत की वाणी से सेठ की आंखें खुल गई और उसने सिर्फ धन को महत्व न देकर अपने बेटे को सही रास्ते पर लगाने के लिए उसे अच्छे अच्छे संस्कार देने का निर्णय किया. कहते हैं न कि बच्चों को उनके पसंद के खिलौने नहीं दिए तो थोड़ी देर रोएंगे, लेकिन अगर अच्छे संस्कार नहीं दिए तो बाद में जीवन भर रोएंगे. इसलिए अपने बच्चों को अच्छे संस्कार दीजिए, क्योंकि अच्छे संस्कार से ही अच्छा संसार अर्थात जीवन बनेगा. म्हणून आपल्या मुलांमध्ये परिग्रह पापाचं भय पण बसवा, नाहीतर ते इतके निडर होतील आपल्यासारखे की तिथं त्यांना त्या परिग्रह संचय करताना पापच भासित होणार नाही. आणि त्याचं फळ ते पुढच्या जन्मात दुर्गतीला आपण पण तिथं जाणार आणि दोघं एकमेकाशी जाऊन तिथं भांडणार. कुठं? नरकामध्ये. असं होतं बरं का. पूर्वी जन्मामधले आई वडील तुम्ही वडिलांनी मुलावर कितीही प्रेम करा, पण दोघं नरकात गेल्यानंतर दोघाला असं दिसतं की हे माझा वैरी आहे, अशा पद्धती. म्हणून काय आपल्याला मुलांवर संस्कार, आपण कसे संस्कार करायचे त्याच्यावर मुलं घडणार आहे. आणि त्यामुळं जसं हिंसा पाप आहे हे चांगल्या प्रकारे श्रद्धेत बसवलंय, तसं परिग्रह पाप आहे हे माझ्या श्रद्धेत पहिल्यांदा बसलं पाहिजे. तेव्हा मी मुलांना पण सांगू शकतो की खरोखर परिग्रह हिंसे एवढंच मोठं पाप आहे, ते सुद्धा चांगलं नाही. म्हणजे त्याला त्या परिग्रह पापाचं भय बसेल तर तो त्या ठिकाणी त्याच्यापासून काय ना दूर राहील. ओम नमः. भो प्रभो मी मनोचन काय प्रकारे सौरभ समारंभ आरंभ क्रोधमान माया प्रमाद इत्यादी माझ्याकडून या भावात खऱ्या देवी शास्त्र गुरु यांचा ज्या काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोष विषयी पश्चाताप करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या माझ्यामध्ये राहून सर्व दोष विषयी जाणार आम्ही निष्पाप मी हिंसा करणारा नाही. मी चोरी करणारा नाही. मी खोटं बोलणारा नाही. मी कुशील सेवन करणारा नाही. मी लाजाना, मी परिग्रह
साठवणारा मी भगवंतांसमानच निष्पाप विसर्जित